स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नेचर फाउंडेशन नागपूर द्वारा महाराष्ट्रातील जे आंतरजातीय लग्न करणारे जोडपे आहेत आणि आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा जोडप्यांचा सत्कार आणि ज्यांना लग्न करायचं आहे असे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडपे यांना जर लग्न करायचं असेल तर यांच्याकरिता सामूहिक आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह सोहळा हा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शिवापूर बंदर येथे 18 मेला ठरवण्यात आलेला आहे। याकरिता ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांना नोंदणी करण्याची शेवटची जी तारीख आहे ती शेवटची तारीख 1 मे 2025 आहे। आपल्या जवळील आपले जे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले शिक्षक किंवा प्राध्यापकांचे विद्यार्थी असतील, आपले युवक वर्ग असतील, महिला वर्ग असेल, त्या सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील हे पूर्व विदर्भातील हे पहिलं आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह सोहळा असणार आहे। या सोहळ्यामध्ये आपल्याला जर लग्न करायचं असेल तर आवर्जून आपण नोंदणी करा आणि या नोंदणीची किंवा या आपल्या लग्नाला येण्याची कोणतीही शुल्क नाही। हा लग्न सोहळा निशुल्क आहे आणि आपल्याला या लग्नाची जी पद्धत आहे ही सत्यशोधक पद्धतीने आपल्याला लग्न करायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। ज्यांची लग्न ही कोणत्याही वर्षामध्ये आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय झालेले असतील त्या जोडप्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। अट आहे ही जी जोडपे आहेत ही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असणं गरजेचं आहे। सोबतच आंतरजातीय आंतरधर्मीय झालेले लग्न आहेत त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे। ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे। जोडपे हे कोणत्याही जिल्ह्यातील असले तरी चालेल, चंद्रपूर जिल्ह्यातलंच असलं पाहिजे किंवा विदर्भातीलच असलं पाहिजे असं नाही। येण्या जाण्याचा जो खर्च आहे आपल्याला स्वतःला करायचा आहे। नंतर सामूहिक विवाहित जे जोडपे आहेत त्यांना मानपत्र, नंतर सन्मान चिन्ह, सोबतच पुस्तके आणि आर्थिक मदत सुद्धा केली जाणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। आणि जे सत्कार मूर्ती असणार आहेत म्हणजे ज्यांनी आधी लग्न केलेलं आहे आणि हे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय जोडपे असतील त्यांना सुद्धा मानपत्र, सन्मान चिन्ह आणि पुस्तके आणि आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे। या विवाह सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी होता येणार आहे आणि याकरिता हे संपूर्ण जी काही माहिती आहे ही माहिती आपल्या घरापर्यंत, आपल्या गावापर्यंत, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचावं यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। पुन्हा सांगतोय की नोंदणी करणं गरजेचे आहे। नोंदणी करण्यासाठी जो नंबर दिलेला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, याबद्दलची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। आणि 1 मे पर्यंत आपल्याला नोंदणी करायची आहे आणि स्वखर्चाने सुद्धा त्या ठिकाणी यायचं आहे। सोबत तारीख जी असणार आहे ती विवाहाची तारीख 18 मे असणार आहे आणि विवाहाची पद्धत ही सत्यशोधक पद्धत असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। ही माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, यासाठीचा हा व्हिडिओ आहे। आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, स्टेटस लावून शेअर करा, लिंक बाकी इतर ग्रुपला सुद्धा शेअर करा। धन्यवाद।